आपला आवाज कोकण 24 तास। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योग विभागातर्फे महाराष्ट्रात 5 ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे। कोकणातल्या जनतेच्या तर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि मी ज्या 2 विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्यांच्याच शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2 महत्त्वाच्या घोषणा आज मी माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करणार आहे। आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ह्याची अंमलबजावणी देखील आम्ही जोरदार पद्धतीनं करणार आहोत। राज्याचा उद्योग मंत्री म्हणून 5 ठिकाणी देशात पहिल्यांदा उद्योग विभागामार्फत कौशल्य विकास केंद्र होत आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राचं क्लस्टर करण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय। आणि त्या क्लस्टरचं नाव नमो कौशल्य केंद्र क्लस्टर हे देशात पहिल्यांदा आम्ही सुरू करतोय। त्याच्यामध्ये 5 कौशल्य विकास केंद्र असतील। त्याच्यामध्ये एक नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र, दुसरं नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र, नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र, नमो सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र। या 5 इमारती राज्यामध्ये नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे तयार आहेत। या तयार झालेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा आणि हा नामकरण सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही प्रत्येक मंत्र्यानं प्रत्येकाच्या विभागाचा कार्यभार स्वीकारला, त्या दिवशीपासून प्रकल्प बाहेर गेले, प्रकल्प इकडे गेले, प्रकल्प तिकडे गेले। मराठी भाषा विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर नमो मराठी अभियान सुरू करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। आणि त्याच्यामध्ये BDP नावाचा प्रकल्प गेला अशा पद्धतीची बोंबाबोंब देखील करण्यात आली। आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे, जरी सरकारनं केंद्र शासनाच्या मदतीनं BDP प्रकल्प केला नसला तरी उद्योग विभागानं स्वतःच्या ताकदीवर हा BDP प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला। 15 दिवसामध्ये त्याची जे कोण करणार आहेत त्यांच्या समवेत MOU होऊन घोषणा होईल। परंतु तो जो प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क हा रायगडमध्ये होतोय हे नाव ठेवण्याचं उद्योग विभागानं निश्चित केलेलं आहे। त्याच्यामुळे उद्योग विभागानं 2 सेक्टरमध्ये नमो कौशल्य विकास क्लस्टर आणि नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क करण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेतलेला आहे। मी मराठी भाषेचा देखील मंत्री असल्यामुळं नमो मराठी अभियान नावानं जागतिक स्तरावर 1 वर्षाचं अभियान आम्ही राबवतोय। या अभियानामध्ये 75 प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय मंच निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। देशामध्ये 75 बृहन मराठी मंडळं निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की 75 आंतरराष्ट्रीय मंच जे तयार होतील हे सगळेच्या सगळे मंच लंडनमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र होतं आहे त्याला संलग्न केले जातील आणि लंडनमधनं या आंतरराष्ट्रीय पूर्ण मंचाचं काम चालेल। असे 2 निर्णय, एक उद्योग विभागामार्फत आणि एक मराठी भाषा विभागामार्फत हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
त्यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।